श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, सत्ता आणि संपत्ती हे एका बाजूला, तर संस्कार हे दुसऱ्या बाजूला आपण तोडलं तर त्यामध्ये नक्कीच संस्कार भारी पडतील. कारण एक वेळ आपल्याकडे सत्ता नसेल किंवा आपल्याकडे फारशी संपत्ती नसेल तरी आपलं काही बिघडत नाही. पण हे दोन्ही आहे आणि जर आपल्याकडे संस्कार नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपला काही उपयोग नसतोय. कारण श्रोते हो, जीवनामध्ये आपल्याकडे काहीच नाही पण संस्कार आहेत, हे फार महत्वाचं आहे. श्रोते हो, आपल्याला कसं जगावं, आपण कसं वागावं, आपण काय बोलावं हे उमगत असतं ते फक्त संस्कारातून. कसं वागावं आणि कसं वागू नये इतकं आपल्याला समजलं ना की जीवनामध्ये वेगळं काही शिकण्याची गरज नसते. श्रोते हो, आपल्या पुढच्या पिढीला आपण सुसंस्कारित करणं ही आपली सर्वांची फार मोठी जबाबदारी आहे. आणि हे लक्षात घेऊनच आपण स्वतःपासून सुरुवात करूया. बघा, पटतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जबाबदारी नावाची शाळा एकदा समजायला लागली की मग कितीही थंडी असू द्या, माणसाला पहाटे जाग येतेच. माणूस पैशाने किंवा संपत्तीनं मोठा झाला तरी काही हरकत नाही, पण त्यानं आपल्यातल्या माणुसकीला जोडून किती पुढं गेला हे महत्वाचं असतं. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला देव मदत करत असतो. प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. आयुष्यात लोक येतात जातात, काही स्वतःचा स्वार्थ साधायला येतात, काही तुम्हाला कायमची सोबत देतात. जे जातात त्यांच्यासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही, जे आहेत त्यांच्यासोबत मस्त राहायचं, हसवत हसत. जीवनाचा प्रवास हा तसा विचित्रच आहे. काहीही न घेता आपण येतो आणि बऱ्याच गोष्टींसाठी लढतो आणि सगळं काही इथं सोडून निघून जातो. आपण जे पेरतो तेच उगवत असतं. उष्णकाल हा कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथं फार काळ थांबता येत नसतं. खोट्याला नेहमीच घाम फुटतो, सत्य नेहमी थाटा माटात चालतं. लोक चांगल्या माणसांचं मार्गदर्शन कमी आणि फायदा जास्त घेतात. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा हे आपल्यावर अवलंबून असतं. स्वतःच्या प्रेमात पडल्यावर वाईट दिवसांना सुद्धा चांगला स्पर्श व्हायला लागतो. आपण लोकांना हुशार करतो आणि नंतर त्यातलेच बरेच जण आपल्यालाच वेड्यात काढायचा प्रयत्न करतात. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोठे प्रश्न प्रथम सोडवायचे, त्या धडपडीत छोटे छोटे प्रश्न आपोआप सुटतात. छोट्या छोट्या प्रश्नात सगळी शक्ती राबवली की मोठ्या प्रश्नांसाठी ताकद उरत नाही. सर्वात मोठी दानशूर व्यक्ती ही कंजूस व्यक्ती असते, जी कमावलेली सगळी संपत्ती ही दुसऱ्यांसाठी सोडून जाते. काळ बहिरा असतो, तो कधीच कोणाचं काही ऐकत नाही, पण तो आंधळा नसतो, तो सर्वांना पाहतो. आयुष्य हे रिकाम्या जागा भरण्यासाठी नाही तर स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी.
जेव्हा आपल्या भावना कोणाला समजत नसतात तेव्हा आपण स्वतःशी संवाद साधू लागतो. बघता क्षणी होणारा आणि क्षणोक्षणी हळूहळू जीव घेणारा गोड रोग म्हणजेच प्रेम. आपण आनंदी तोपर्यंतच होतो जोपर्यंत आपल्याला आनंद नावाचा शब्द माहीत नव्हता. घरगुती वादात कोणीही जिंकत नाही आणि कोणीही हरत नाही. फक्त घरातील शांतता आणि आनंद कायमचा गमावला जातो. एक कळत नाही की आपलं कर्म चुकलं की देव शिक्षा द्यायला लगेच हजर असतो आणि इकडं काहींच्या पापांचा रांजण ओसंडून वाहतो तरी देव बघत नाही. पैशाच्या बाबतीत श्रीमंत असणारी माणसं वेळेच्या बाबतीत मात्र बऱ्याचदा भिकारी आढळतात. बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्याचं जे धाडस करतात तेच इतिहास रचतात. शांत राहून निरीक्षण करायला पण शिका, कारण प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं गरजेचं नसतं. कावळा कोणाचं पैसे चोरत नाही तरी लोकांना तो आवडत नाही. कोकिळा कोणाला पैसे देत नाही तरी लोक तिच्यावर प्रेम करतात. फरक फक्त गोड बोलण्याचा असतो, त्यामुळे सगळे आपले होतात. अक्कल नसलेली लोक सोनं घालून फिरतात आणि ज्यांना खरी अक्कल आहे ते सोन्यासारखी माणसं गोळा करत फिरतात. बाप नावाचं छप्पर हे डोक्यावरून उडालं की नातेवाईक नावाच्या भिंती आपोआप ढासळतात. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येत असते. झोप घेणं जितकं महत्वाचं आहे तितकं झेप घेणं सुद्धा महत्वाचं असतं. जिथं फरक पडत नाही तिथं रक्त आटवायचं नसतं. समाधानी माणूस नेहमी आनंदी असतो, कारण त्याच्याकडे जे थोडंसं असतं ते त्याला स्वतःसाठी पुरेसं वाटतं.